हे घेतल्यात आपण 10-12 हिरव्या मिरच्या आणि लसूण चांगले 2 गड्डे घेतल्यात. आता याचं आपण वाटण करूया. आता हे आपलं वाटण वाटून झाले, बाजूला ठेवते. ही भाजी आपली 2-3 पाण्याने शेपूची भाजी धुवून घेतली. हे आता आपण तेल तापाय ठेवले, त्याच्यात हिंग टाकून घेऊ, त्याच्यात जिरे पावडर टाकून घेऊ, त्याच्यात ही वाटलेलं हिरवी मिरची लसूण वाटून टाकू आपण आणि परतून घेऊ. हे आता चांगले आपण मिरची टाकून घेऊ. आता याच्यातच आपण ही चण्याची डाळ रात्रभर भिजत घातलेली ही आता याच्यात आपण टाकून घेऊ आणि चांगले हलवून घेऊ. मीठ टाकून घेऊ आणि आता याच्यामध्ये आपण शेपूची भाजी 2-3 पाण्याने धुवून घेतलेली ती आपण याच्यात टाकून घेऊ. ही भाजी आता आपली चांगली मिक्स करून झाली डाळीमध्ये. आता ही चांगली परतून चांगली शिजून घेऊ. भाकर आता मळून थापून घेतली. आता मी तव्यात टाकून घेते. ही भाकरी आता आपण तव्यात टाकून पाणी लावून घेऊ. तव्यात टाकलेल्या भाकरीला आता पाणी लावून घेतले. आता आपण पलटी करून घेऊ. ही आता आपण पलटी केली भाकरी. भाजी आपली शिजून तयार आहे. इकडं भाकरी आपली भाजते. ही भाकरी आता आपण भाजून घेऊ. भाकरी आपली भाजून तयार आहे. हे पहा, आपलं ताट तयार आहे. या जेवायला सर्वांनी. आणि माझ्या यूट्यूब चॅनलवरती जाऊन मला सबस्क्राईब करा, शेअर करा.